काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरएसएस आणि करकरे यांच्यात वाद सुरू होते, त्यामुळेच अशा थिअरी मांडल्या जातात असं विधान राऊतांनी केलंय। वडेट्टीवारांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली आहे। हे लोक आता पाकिस्तानची भाषा बोलू लागलेत अशी टीका शिंदेंनी केली। तर राऊतांच्या विधानावर नितेश राणेंनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे। नितेश राणेंनी राऊतांची तुलना पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्याशी केली आहे। आरएसएस और करकरे साहब का एक झगड़ा चल रहा है, एक संघर्ष चल रहा है, इसीलिए इस प्रकार की बातें आती हैं। ये मेरी राय है व्यक्तिगत। मैं एक पत्रकार हूँ, एडिटर हूँ, लोगों से मेरी बातचीत होती, इसलिए कि एटीएस ने उस वक्त 2 लोगों को पकड़ा था टेररिस्ट एक्टिविटी में, जिसमें साध्वी प्रज्ञा सिंह, आपको मालूम है, और दूसरे कर्नल पुरोहित, जो आरएसएस से जुड़े हुए लोग थे। हे भाष्य या देशातली महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही। पाकिस्तानची भाषा ते बोलू लागलेली आहे, देशद्रोह्यांची भाषा ते बोलू लागलेली आहे, आणि त्यामुळे हे सगळे शेवटी देशभक्ती प्रत्येकाच्या नसानसात भरलेली आहे। आणि मोदीजी देशाचा विकास, आम्ही तर देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन जातोय। काय आम्ही केलं ते सांगतोय लोकांना। केंद्रात 10 वर्षात काय केलं मोदीजीने ते सांगतोय, 2 वर्षात काय केलं राज्याने ते सांगतोय। त्यांच्याकडे काय आहे? 2.5 वर्षात फक्त घरी बसले। आता हा भांडूप मध्ये बसून बिलावल भुट्टोची अगर भाषा करत असेल, जी भाषा काही महिन्या अगोदर, काही वर्ष, मला वाटतं गेल्या वर्षी बेनझीर भुट्टोच्या मुलाने, बिलावल भुट्टोनी भारताबद्दल, मोदीजींबद्दल, राष्ट्रीय स्वयंसंघाबद्दल जी काय भाषा वापरली, तशीच तशी भाषा हा महाराष्ट्रातला बिलावल भुट्टो म्हणून संजय राजाराम राऊतनी आज सकाळी वापरली। अशा देशद्रोह्यांवर खरं म्हणतं देशद्रोहींचा खटला चालवला पाहिजे।